अतुल भिडे आणि राईट टू गो प्रोजेक्ट असं समीकरण झालं असलं तरी त्यामागे भक्कम पाठबळ होतं हे ठाण्याच्या रोटरी क्लबचं. आपल्या मनात शौचालयाची संकल्पना आल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची यासाठी त्यांच्या मदतीला आलं ते विजय मंडेलवार आणि निलेश पुराणे हे त्यांचे मित्र. जेव्हा अतुलने मला पहिल्यांदा या प्रोजेक्टबद्दल सांगितलं की ठाणे जिल्ह्याच्या रुरल एरियामध्ये गावांमध्ये टॉयलेट ब्लॉक शौचालय बांधायचं 200 शौचालयाचा प्रोजेक्ट करायचा आहे, त्यावेळेस मला आवडलं ते प्रोजेक्ट की जिथे आणि स्पेशली गावांमध्ये ज्या महिलांसाठी विशेष जिथे त्यांना खूप गैरसोयीचं होतं, त्यांना खूप लांब जाऊन त्यांना या गोष्टीला फेस करावं लागतं, तर ते करणं शक्य झालं होतं. आणि माझ्यासाठी हे, कारण मी याच व्यवसायामध्ये असल्यामुळे, माझं हेच प्रोफेशन असल्यामुळे माझ्यासाठी त्यांनी एक्झिक्युशन आणि रिसोर्स अरेंजमेंट करणं, रिसोर्स मोबिलाइज करणं माझ्याकडे सोपं झालं. आणि विशेष करून तिकडचा लोकल जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो आम्हाला अरेंज करता आला आणि त्यानिमित्ताने लोकल रहिवाशांना, तिकडच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देता आला आणि हे 200 टॉयलेटचा प्रोजेक्ट आम्ही सहज कम्प्लीट करू शकलो. सो याचा मला आनंद वाटतो. ये प्रोजेक्ट ये साल तो इट इज ए ऑनगोइंग प्रोजेक्ट और ये प्रोजेक्ट चालू हुआ था 2013 साल में, जब अतुल वॉज द प्रेसिडेंट ऑफ दिस क्लब. मेरा एक्सपीरियंस में तो एक यूनिक प्रोजेक्ट है. इसका पहले ऐसा ऑनगोइंग यूनिक प्रोजेक्ट फॉर ए कॉज विच इज रियल टू सर्व हैज नेवर हैपेंड. नॉट ओनली दैट, ये जो प्रोजेक्ट है ये आई थिंक अराउंड मोर देन 600 टॉयलेट्स हैव बीन डन इन द पास्ट 3 years and it is still going on. अतुल भिडे यांच्या सर्व कामात त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे ते त्यांचं कुटुंब. वडिलांकडून समाजकार्याचा वसा मिळालेल्या अतुल भिडे यांच्या उपक्रमात त्यांच्या पत्नीचाही तेवढाच सक्रिय सहभाग असतो. अतुल आणि माझी ओळख झाली त्याला आता 23 वर्ष झाली. अतुल यशस्वी बिझनेसमॅन होताच, पण त्याचा सामाजिक कार्याकडे देखील कल होता. जेव्हा त्याला रोटरीच्या माध्यमातून रोटरी प्रेसिडेंट होण्याची संधी येणार होती, तेव्हा त्यांनी रुरल सॅनिटेशन या प्रोजेक्ट मध्ये काम करायचं ठरवलं. तेव्हा मी वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सर्वे करत होतो. या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये महिलांचा सहभाग अत्यंत आवश्यक होता. एक स्त्री म्हणून मी त्या महिलांशी जास्ती जवळीक साधू शकले आणि त्या महिला मोकळेपणाने माझ्याशी बोलल्या. जेव्हा जेव्हा अतुल गावामध्ये या कामासाठी जात असे तेव्हा सुरुवातीला मी त्याच्याबरोबर जात असे. महिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर या कामाला सुरुवात झाली आणि महिलांनी पुढाकार घेतल्यामुळेच हे काम करण्यामध्ये आम्हाला जास्ती सोयीस्कर पडलं. अतुल बिझनेसमॅन म्हणून जेवढा यशस्वी आहे तेवढा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्याचं प्लॅनिंग, एक्झिक्युशन, वेळेवर प्रोजेक्ट होणं, सगळ्या माणसांना सहभागी करून घेणं या सगळ्या गुणांचं मला नेहमी विशेष वाटत आलं आहे. अतुल भिडे यांचा समाजकार्यातला हा प्रवास त्यांच्या मुलीसाठी तितकाच आदर्शवत आहे. आपले वडीलच तिचे आयडॉल आहे. मी बरेच वर्ष बाबांचं वेगळी कामं बघितली आहेत, आधी ऍज अ बिझनेसमॅन पण आता ऍज अ सोशल वर्कर, आणि ही दोन्ही गोष्टी बऱ्याच खूप वेगळ्या आहेत आणि या दोन्हीमध्ये बाबा कसा वेगळा होता हेही मी बघितलं आहे. सो मला असं खरंच घरातच एक्झाम्पल आहे असं वाटतं की दोन्ही गोष्टी नीट सांभाळल्या, पण आता सोशल वर्किंग करतात तर ते किती चांगल्या रीतीने होत आहे हे माझ्या लक्षात येतं आणि बाबा जे काही काम करतात त्याचा मला फार अभिमान वाटतं खरंच.